क्रमांक 1 वर आलेली लोकल 4:24 हार्बर लाईन वरून गोरेगावला जाणारी 12 डब्यांची धीमी लोकल आहे। नमस्कार मंडळी, यूट्यूबवरील आपल्या मराठी वाहिनीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि वडापाव मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण आलेलो आहोत विले पार्ले। हार्बर लाईनने आल्यावर पश्चिमेकडे न जाता पूर्वेकडे जावे आणि बाहेर पडल्या आपल्याला दर्शन होते ते बाबू वडापाव यांचे। आणि आजच्या भागात आपल्यासोबत आहेत आमचे परममित्र सॅन्टा। हे वाले सॅन्टा नाही, आम्ही असंच प्रेमाने त्याला सॅन्टा बोलतो। याचं खरं नाव आहे प्रथमेश दीपक विचारे। विचारे मसाले यांचे ते सर्व आणि पार्ले बाजारातच यांचं दुकान आहे। रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर आम्ही थेट निघालो आमच्या पहिल्या ठिकाणाला भेट द्यायला, आणि ते म्हणजे विदर्भ वडापाव। दर फलक बघूनच मी चक्रावून गेलो, कारण मला घ्यायचा होता चीज बस्ट वडापाव आणि ते नाव इथे कुठे दिसतच नव्हतं। पण नंतर मला दादांनी सांगितलं की त्याचं नाव आहे क्रिस्पी चीज वडापाव। क्रिस्पी चीज वडापावसाठी लागणार होती 20 मिनिटं, म्हणून मी एक साधा वडापावसुद्धा घेतला आणि म्हटलं बघू की विदर्भातली काही वेगळी चव याला आहे का। वडापावचा आकार बऱ्यापैकी मोठा होता आणि आपली त्यांनी लाल चटणी, हिरवी चटणी आणि चिंचपाणी लावून दिला होता। तर म्हटलं बघू आता खाऊन यांची चव कशी येते। तसं विदर्भ वडापाव हा विदर्भातला नसून ह्याचं उगमस्थान अंधेरी येथे आहे। याची मुख्य शाखा अंधेरीला आहे, त्यामुळे वेगळी अशी काही वडापावला चव लागत नव्हती, पण वडापाव खायला चांगला लागत होता। काही पारंपरिक पेयसुद्धा इथे उपलब्ध होते। 20 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या हाती आला होता आपला चीज बस्ट वडापाव, म्हणजेच क्रिस्पी चीज वडापाव। यांची ब्रँडिंग आणि पॅकेजिंग बघू शकता, उत्तम अशी पॅकेजिंग होती। वड्याचा आकार तुम्ही बघू शकता, आधी जो वडा होता त्याच्या जवळजवळ दुपटीने हा वडा मोठा होता। आणि जसा मी वडापावचा पहिला घास घेतला, वडा गरमागरम असल्याने तोंड पार भाजून निघालं। क्रिस्पी चीज वडापाव या नावानुसार ह्यात चीज तर होतं, पण हा क्रिस्पी अजिबात नव्हता। सर्वसाधारण वडा असतो तसाच हा वडा होता, आणि चीजचं प्रमाणसुद्धा मला जरा कमी वाटलं। आपल्या मित्राने खाण्यास साफ नकार दिल्याने दोन्ही वडापाव मला एकट्यालाच खावे लागले। जर तुम्हाला कधी हा वडापाव खाऊन बघायचा असेल तर एक सुचवतो की ह्यात ओली चटणी अजिबात टाकून घेऊ नका, कारण वडा हा खूप गरम असतो आणि ओली चटणी असल्याने पावाची अशी काहीशी अवस्था होते आणि त्यानंतर खाणं कठीण होऊन जातं। 4 वडापाव एवढे असणारे हे 2 वडापाव कसेबसे संपवले आणि आपण निघालो आपल्या पुढच्या वडापावच्या ठिकाणी, आणि ते म्हणजे पार्लेश्वर वडापाव। पार्लेश्वर वडापाव म्हणजेच वडापाव सम्राटबद्दल आपल्या मित्राने आपल्याला अशी माहिती दिली की याचे मालक प्रत्येक वेळी बदलत असतात, त्यामुळे जर काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी तुम्ही जी चव घेतली असेल तीच चव तुम्हाला परत मिळेल असं काही सांगता येत नाही। इथे आपण घेतला चीज बस्ट वडापाव। चीज बस्ट वडापाव असल्याने याचा आकार जवळजवळ दुपटीने मोठा होता, आणि हा पूर्ण वडापावसुद्धा मलाच संपवायचा होता। हा वडापाव आधी जरा गार होऊ दिला आणि मगच मी खाल्ला। ह्यात त्यांनी मेयोनीज आणि लाल सुकी चटणी दिली होती। ह्यामध्ये लिक्विड चीज अगदी भरभरून होतं, पण वड्यासाठी वापरलेला मसाला हा समोसाचाच होता, त्यामुळे वड्याची अशी अस्सल चव येत नव्हती। आणि हा वडापाव देखील कसाबसा संपवून आम्ही निघालो आमच्या शेवटच्या ठिकाणी, आणि तो म्हणजे बाबू वडापाव। मित्राने दिलेल्या माहितीनुसार आधी या शाळेच्या आतल्या बाजूला बाबू वडापाव यांची गाडी लागायची, पण हळूहळू त्यांचा विस्तार होत गेला आणि आता 2 ते 3 शाखा त्यांच्या उपलब्ध आहेत। अनेक वर्तमानपत्रांनी देखील यांची दखल घेतली होती। तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाल्याने गर्दी खूपच वाढली होती, आणि एक वडापाव आणि पट्टी समोसा घेण्यासाठी मला जवळजवळ 8 ते 10 मिनिटं लागली। आणि 10 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आपला वडापाव आणि पट्टी समोसा आपल्या हाती आला। ह्या वड्याचा आकार मध्यम होता, पण एवढे वडापाव खाऊन माझी अवस्था काहीशी अशी झाली होती। त्यामुळे चवीसाठी हातानेच थोडा तुकडा तोडला आणि थोडाच वडापाव मी खाल्ला। पण प्रत्येक वडापावच्या ठिकाणी एक गोष्ट मात्र प्रामुख्याने आढळून येते, आणि ती म्हणजे चिंच चटणी। ह्या वडापावची चव देखील चांगली होती, पण पार्ल्यातील वडापावची चव बोलाल तर काय वेगळं नक्की आहे यामध्ये। आणि पार्ल्यात प्रत्येक चौकात किमान 2 तरी वडापावची दुकानं नक्की आहेत, त्यामुळे वडापावला पार्ल्याचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित करावा अशी मी मागणी करतो। अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोथिंबीर वडी ही नक्की पाहायला मिळेल। एवढं बोलून मी माझे शेवटचे हे 2 घास संपवतो आणि आपला ब्लॉग इथेच थांबवतो। जय महाराष्ट्र।